नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. दर आठवड्याला किंवा 15 दिवसातून किमान 2 ते 3 वेळेस येरमाळा ते तेरखेड्याची लक्ष्मी पारधीपिढी या दरम्यान रोड रॉबरीच्या घटना घडलेल्या वार्ता येतच असतात. त्यातही 15 दिवसातून किमान एकदा तरी दारूची वाहतूक करणारं वाहन लुटलं जातं. त्यातून 15-20 बॉक्स दारूचे चोरले जातात आणि हे चोरटे ते दारूचे बॉक्स घेऊन पसार होत असतात. नेमकं येरमाळा चौरस्ता ते लक्ष्मी पारधीपिढी या दरम्यानच ही रोड रॉबरी का होत असेल? त्याची कारणं काय आहे? येरमाळा घाटात पण ज्यावेळेस वाहनांचा वेग कमी होतो त्यावेळेसच वाहन लुटली का जातात याचा गांभीर्यानं तर विचार सर्वांनी करायला हवा आणि पोलिसांनीही याबाबत ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं दिसून येत आहे. रोड रॉबरी करणारेही फार दूरचे नसणार आहे. ते येरमाळा आणि तेरखेडा परिसरातीलच असू शकतील. मात्र येरमाळा आणि तेरखेडा परिसरात असलेल्या पारधीपिढीतील पारधी तरुण हे करत असतील असा वहीम सगळ्यांचा असू शकतो. परंतु तेच हे करतात की इतर दुसरे कोणी यात त्यांना साथ देतात आणि हे पिढवून आणतात ह्याचाही शोध पोलिसांनी घेणं गरजेचं आहे. सप्ताहात धाराशिव पोलिसांसमोर महिलांवर झालेल्या अत्याचाराची 4 ते 5 गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. एकतर पोलीस दलातच धाराशिव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बीडच्या महिलेवर अत्याचार तिला बंदुकीचा धाक दाखवून तिचं न्यूड चित्रीकरणाचं व्हायरल करून अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिनं बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली असून धाराशिव पोलीस दलात असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तिकडं नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका गावातील एका तरुणानं एका तरुणीला आपण तुझ्याशी लग्न करू असं आमिष दाखवून सतत तिच्यावर अत्याचार केले अशी तक्रार त्या तरुणीनं परवा नळदुर्ग पोलीस स्टेशनला दिली. तिच्या तक्रारीवरून पास्को अंतर्गत त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा तपास घेत आहे. इकडं शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत पण एका विवाहित महिलेवर गावातीलच 2 तरुणांनी तिचे विवस्त्र फोटो काढून ते फोटो तिच्या पतीला दाखवू अशी धमकी देत ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिनंही शिराढोण पोलीस स्टेशनला दिली असून शिराढोण पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तर एक गंभीर असा प्रकरण परवा ढोकी पोलीस स्टेशनला गुन्हा एका HIV ग्रस्त मुलीनं तक्रार दिली आहे. ती लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अशा एका संस्थेत HIV बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या त्या संस्थेत ती होती आणि तिथं तिच्यावर अत्याचार झाल्याचं तिनं ती संस्था सोडून आल्यानंतर ढोकी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. ढोकी पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली असून सदरहू HIV बाधित बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक एक डॉक्टर, त्या संस्थेतील 2 महिला आणि अत्याचार करणारा तो तथाकथित तरुण अशा 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा आता ढोकी पोलिसांनी औसा पोलिसांकडे वर्ग केला आहे.
एकंदरीत पाहता हे गंभीर असे गुन्हे आहेत आणि याचा तपास तेवढाच गांभीर्याने करणं गरजेचं आहे. पोलीस दलातील कर्मचारी एका महिलेवर अत्याचार करतो आणि ती त्याच्या विरोधात तक्रार दाखल करते, तोपर्यंत पोलीस दलात काहीच याची माहिती नसते, कारण का दोघांच्या संगनमतानं तो प्रकार घडलेला असावा असं दिसतंय. नळदुर्गचा तो तरुण त्या तरुणीला लग्नाचा आमिष दाखवतो आणि 2-3 महिने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवतो. त्यानंतर ती मुलगी तक्रार दाखल करते. तर शिराढोणच्या विवाहित महिलेवर तरुण वासनांहून तिच्याशी सलगी करतात आणि तिच्यावर अत्याचार करतात. या अशा घटना घडल्या आहेत. या सगळ्या घटनांच्या खोलात जाऊन तिची पाळंमुळं खणून काढून संबंधितांना जास्त कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे प्रयत्न पोलिसांनी करणं गरजेचं आहे. आणि असे झालं तरच अशा प्रकाराला आळा बसेल. हे प्रकार होणारच नाही असं काही दिवसानंतर दिसून येईल. रस्ता लुटीचे प्रकार जे घडत आहेत ते जिल्ह्यात सर्रास येरमाळा येथील दोन्ही हायवेवरचा चौक ते इंदापूरच्या अलीकडील तेरखेड्याची लक्ष्मी पारधी पिढी या अंतरात घडत असतात. तर इकडं येरमाळा घाटात पण घाटाचं जे काम झालेलं नाही त्यामुळं वाहनं नाईलाज असतो, त्यांचा वेग कमी करावा लागतो आणि त्याचा फायदा तिथं वाहन लूट करणारे घेत असतात. हे एवढ्याच टप्प्यात का घडतं हा खराच संशोधनाचा विषय आहे. मी म्हणल्याप्रमाणे या पांगरी, येरमाळा आणि वाशी या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या सीमा कुठून कुठपर्यंत आहेत हे रोड रॉबरी करणाऱ्या आरोपितांना माहीत असल्यामुळं ते आपला कार्यभाग एका पोलीस स्टेशनच्या ह्याच्यात उरकतात आणि दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन त्या चोरीची विल्हेवाट किंवा तो माल कुठं लपवायचा ते ठरवत असावेत. आणि नेमकं हेच यामुळंच या भागातील रोड रॉबरीचे प्रकार उघडकीस येण्यास विलंब होतो आणि गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करणारे पण तपास करणारे पण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं या घटना मग पुढं दर आठवड्याला अगदी नित्याच्याच होतात झाल्याचे आपल्याला दिसून येतं आहे. हे का घडतं आहे त्याला कारणं अनेक आहे आणि त्या कारणांचा शोध घेऊन कारणंच नष्ट केली तर हे प्रकार घडणार नाही. हेही कळत त्यासाठी मग कोणीतरी पुढाकार घ्यावा लागेल. कुठल्या तरी सामाजिक संस्थेनं पुढं येऊन यासाठी कंबर कसली तर हे सर्व थांबेल. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.